दुःखाचा डोंगर कोसळ. त्यांना समजून घे. हो मम्मी साहेब, मला काहीच वाईट वाटलेलं नाही आणि मुळात ते जे बोलताय ते बरोबरच आहे ना. शेवटी वडिलांचं प्रेम आणि बरोबरच ना ग. त्यांच्या मुलाची जागा ते कोणालाच देणार नाही आणि द्यायलाही नको. आय ॲक्सेप्ट इट. मम्मी चला नाश्ता करून घेऊ. जय द्या, चल तू पण. तुम्ही घ्या तयारी, मी आलोच. अरे म्हाताऱ्या, मला तुझ्या मनात तुझ्या घरात जागा नकोच आहे. मला माझ्या मंजूच्या मनात जागा निर्माण करायची आहे आणि ती एकदा का मी निर्माण केली ना का मग तुम्हाला सगळ्यांना मी तुमच्या लाडक्या सत्याकडे पाठवणार. जस्ट वेट अँड वॉच. सत्या, सत्या इथं आहे मी, इथं. वाघमारे ह्यात ना 6 गोळ्या आहेत. एक काम करा, ही बंदूक घ्या आणि 6च्या 6 गोळ्या माझ्या टोक्यात घाला तुम्ही. काही वेळ लागले. काही काय बोलतोस रे? काही वाघमारे, तुमच्या साहेबांचं ना सगळं बोलणं ऐकलंय मी. तुम्ही 3 वर्षानंतर इथं फक्त मला मारण्यासाठी आला होता ना. वाघमारे आहो, 3 वर्ष तुमच्या आठवणीत झुरत होतो मी. एक आणि एक दिवस तुमची रोज आठवण काढत होतो. आणि तुम्ही 3 वर्षानंतर इथं मला फक्त मारण्यासाठी आला होता. तुम्ही ना एक काम करा, दुसरं कोणी करण्यापेक्षा तुम्हीच माझं एन्काउंटर करा. म्हणजे काय होईल, तुमच्या हातनं मरण्याचं सुख तरी लाभेल मला. सत्या, अरे जुनी गोष्ट आहे ती. मी परत आल्यावर बऱ्याच गोष्टी घडल्यात. आता का मारू तुला? कर्तव्याला जागण्यासाठी. आणि वाघमारे, तसं बी मी तुम्हाला शब्द दिला होता की मी तुमच्या कर्तव्याच्या आड कधीच येणार नाही. मग तसंच असेल तर करा मला अटक आणि घेऊन चला पोलीस स्टेशनला. करा ना, करा, अटक करा. अटक तर तुला केव्हाच केली. माझ्या प्रेमाच्या जाळ्यात कैद करून ठेवले तुला. परत कशी अटक करणार? सत्य, आधी सांगितलं होतं आणि आताही सांगते, माझा गैरसमज झाला होता आणि तो गैरसमज तूच दूर केलास. मग आता परत का शिक्षा देऊ तुला? सत्या, तू खुनी आहेस, तू गुंड आहेस, तू माझा विश्वासघात केलायस. हे सगळं भावनेच्या भरात तेव्हा जे पाहिलं त्यावरून वाटलं होतं, पण आता मला समजले माझा सत्या खुनी नाही, गुंड नाही, विश्वासघातकी तर मुळीच नाही. माझा सत्या निर्दोष आहे, निष्कलंक आहे आणि तो फक्त माझा. आणि आता तर तू मला सोडून कुठंच नाही जायचंस. वाघमारे ऐका. हे बघा, तुमची इच्छा होती म्हणून मी रात्री थांबलो होतो, पण आता निघायला हवा मला. निघाला म्हणजे कुठं जाणार? कुठं राहणार आहेस? हे बघा, त्याची काळजी करू नका तुम्ही. मी माझी राहण्याची व्यवस्था केलेली आहे. अच्छा, म्हणजे आता कुठं राहणार आहेस ते पण माझ्यापासून लपून ठेवायचंय? अहो वाघमारे, त्या माते फिरूचं लक्ष असेल ना तुमच्यावर, आणि तुम्ही जर मला भेटायला आला तर आपला सगळा प्लॅन फसेल. त्यामुळं जोपर्यंत आपण त्या माते फिरूला पकडत नाही ना, तोपर्यंत आपल्याला हे नाटक असं सुरू ठेवावं लागणार. बरं ठीक आहे, थांब नाश्ता करून जा. आता नाश्ता कशाला? मी काही ऐकणार नाही. गपचूप इथं बस, मी नाश्ता घेऊन येते. हो ऐका,
रात्रीच एक ठीक होतं, पण आता दिवस उचडलाय. आई अमरी त्यांना जर काय भनक लागली तर. काही नाही होणार, नको काळजी करू. गपचूप इथं बस, मी घेऊन येते नाश्ता. इथंच बस. बास आहे. अगं बास, मला नाही जाणार एवढं. अरे गप गुमान सगळे पोहे संपायचे आता. तुझं रोजच झालंय. एवढं बास तेवढं बास, हे जात नाही ते जात नाही, संपव सगळे ते. काय असं काय बघताय ग दोघी? तिथे बरी आहेस ना तू? हा, मला कुठं काय झालंय? तिथे आम्हाला माहितीये तू लय मोठ्या धक्क्यातनं जातेस. आत्ता कुठं तुमच्यातलं अंतर कमी होत होतं आणि नको ते झालं. पण तू आता त्रास नको ना करून घेऊस. हे बघ, घडायच्या गोष्टी घडतातच. आता तुलाच सावरलं पाहिजे. अगं सावरू म्हणजे? अगं ठीक आहे, मी काहीच नाही झालेलं. मंजू मंजू अगं आई अमृता, काही नाही झालेलं. अजिबात काळजी करू नका. आणि काय ग, नाश्ता नाही करते तू? कर की. हा ते नंतर करते. कपडे वाळत टाकायचेत ना, तेवढं काम करते, निवांत नाश्ता करते. आमरे पटकन सगळा नाश्ता संपवा. जर का प्लेटमध्ये काही शिल्लक राहिलं तर याद राख. आमरे प्रकरण हाताबाहेर जायला लागलंय. आपण तिला लवकरात लवकर डॉक्टरकडे न्यायला पाहिजे. मला पण तसंच वाटतंय आई. कुठं राहिले वाघमारे? एवढा उशीर लागतोय नाश्ता आणायला. दरवाजा उघडच आहे. वाघमारे पण ना